जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून प्रचाराच्या तोफा चांगल्याच धडाडू लागल्यात. कर्जत तालुक्यातील वेणगाव पंचायत समिती गणातही राजकीय हालचालींना वेग आला असून परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे या मशाल हाती घेऊन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा अंकुश ठोंबरे या घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरल्या असून आज त्यांच्या प्रचाराला लाडिवली गावातून सुरुवात करण्यात आली. दरम्यान कर्जत तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा वार्ड आहे. कारण या वार्डात तालुक्यातील बड्या नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवारांमध्ये थेट लढत होत असल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. आज सकाळी लाडिवली येथील हनुमान मंदिरात आशीर्वाद घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या उषा अंकुश ठोंबरे यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शेकाप नेते विलासभाई थोरवे, ठाकरे गटाचे जगदीश ठाकरे तसेच राष्ट्रवादी व ठाकरे गट या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची युती असल्याने चित्रा ठाकरे यांची उमेदवारी अधिकच मजबूत मानली जात आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून वेणगाव पंचायत समिती गणात परिवर्तनाच्या अपेक्षा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दरम्यान चित्रा ठाकरे यांचे पती जगदीश ठाकरे हे मागील काळात तिवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रामविकासाशी संबंधित विविध योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यावर त्यांनी भर दिलाय. त्यामुळे आजही त्यांच्या कामाची सकारात्मक आठवण नागरिकांमध्ये आहे. जगदीश ठाकरे यांचा वेणगाव, तिवरे आणि आसपासच्या गावांमध्ये दांडगा जनसंपर्क असून विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची ओळख विकासाभिमुख नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चित्रा ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे या वॉर्डात विरोधकांसमोर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचं आव्हान नक्कीच कठीण ठरणार असल्याचं बोललं जात आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज लाडुळी येथे आम्ही हनुमान मंदिर येथे नारळ चढून सुधाकर शेठ घारे आणि नितीन शेठ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराची सुरुवात केली. प्रचाराचा प्रतिसाद आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे. लोकांची असलेली आमच्या उमेदवारांबद्दल असलेली सहानुभूती आणि असलेलं प्रेम हे प्रचाराच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून लोकांना दिसत आहे. आम्ही सतत लोकांच्या सहवासात असणारी माणसं आहोत. लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारी माणसं आहोत. सुधाभाऊ असतील, नितीन सावंत असतील, यांचं नेतृत्व या तालुक्याने मान्य केलं आहे. त्यांचं नेतृत्व मान्य करत असताना त्यांच्या मताधिक्यामध्ये त्यांचं नेतृत्व किती उज्ज्वल आहे हे आपण 2024च्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. आज दोघंही हातात हात घालून या परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली आणि कर्जत नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता निर्माण तयार करून परिवर्तन विकास महाविकास आघाडी किती प्रभावशाली आहे हे तालुक्याने बघितलेलं आहे. त्याच माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी, घड्याळ व मशाल या तालुक्यामध्ये गावोगाव, वाडीवाडी वस्तीमध्ये एवढं प्रभावशाली आहे की याचं जे जाळं आहे हे कार्यकर्त्यांचं जाळं आज तुम्हाला दिसत आहे. आज सर्व तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी शुभारंभ प्रचाराचा होत असताना राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हातात हात घालून जे प्रचाराला उतरलेले आहेत त्या प्रचाराच्या माध्यमातून मला असं प्रकर्षाने जाणवतं आहे, घरोघरी जाऊन आपला उमेदवार कसा आहे, आपल्या उमेदवाराची ख्याती कशी आहे, आपला उमेदवार काम करणारा आहे याची जाणीव करून जर आपण मतदारांना पटवून दिली तर मला वाटत नाही की विजय कठीण आहे. विजय खूप सोपा आहे. कारण विजयाची नांदी आजच्या या मारुती मंदिरामध्ये माझ्या दिसत आहे. कारण हे लाडुळी गाव माझं एवढं हक्काचं आहे की या गावामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धपर्यंत आम्हाला नावाने ओळखतात आणि आमच्या कामाला ओळखतात. आम्ही कामाची पोचपावती घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. लोकांच्या अडीअडचणीमध्ये जाणारे, लोकांच्या सुखदुःखात जाणारी माणसं आहोत. आणि सुधा शेठचा आणि नितीन शेठचा आमच्या डोक्यावरती हात आहे. त्यामुळे आमचा विजय सहजगत्या होईल असं मला वाटतं. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.